हे नाही केलं जे पुढे दिसेल तुम्हाला. येतोय अंधार आलाय का थोडंफार भीती तर वाटते. तुम्ही बघाल ना पूर्ण अंधार. नदी का किनारा लड़की गिर गई लड़की गिर गई. तुम्ही आत्ताच पुढे बघितलं असेल की मी इको पॉईंटवरून आलो होतो. त्यावेळेनंतर माझी बॅटरी लो झाली, म्हणजे संपली, म्हणजे फोनच स्विच ऑफ झाला. त्यानंतर मग मी चार्जिंगला फोन लावला आणि त्याच वेळेस मी कोकम सरबत पाणी थोडंफार खाल्लं. आता मी परत चाललो आहे, म्हणजे आता थोडा सनसेट होईल ते बघण्यासाठी चाललो आहे. लेक पॉईंटला चाललो आहे. चला पुढे गेल्यावर आपण भेटूया. चला भरपूर जणं चालले माझ्यासोबत. 1 किलोमीटर होतं तिथून. मी आत्ताच स्टार्ट केलं परत नवीन. चला केसही सगळे माझे गेले. वाव मस्त असा लेक पॉइंट आहे हा. इथं एवढी गर्दी आजची. आत्ताच मी लेक पॉईंट बघितला, नंतर मंदिर बघितलं. आता आपण लॉर्ड पॉईंटला जाऊया खाली. चला खूप चालावं लागतं, खूप मजा आली, मजा येते. पॉईंटच्या इथं त्यांनी सांगितलं टेलिस्कॉपद्वारे आपण खूप साऱ्या गोष्टी बघू शकतो. इथं लिहिलं आहे सगळंच. छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, ते लुईजा पॉईंट, प्रबल फोर्ट. चला आपण पुढे जाऊया. हा आहे सिलिया पॉइंट पुढचा. तिथून पण तुम्ही सनसेट बघू शकतात. आप कभी घूमे हो क्या जंगलों में ऐसा अकेले? देखो, और घूमे तो कौन सा गाना याद आता है आपको? मुझे तो एक गाना याद आता है, आगे देखो. खूप दमायला होतं कारण मी आत्ताच लेक पॉईंटवरून वरती आलो आहे. हो डेंजर. की अराउंड मी आज निसतो इथून तिथून 1, 1.5, 2 किलोमीटर सगळे पॉईंटला जायला वेळ लागतोय. मग मजा येते. चला तुम्ही पण असं एकटं कधी गेला आहात फिरायला? गेला असेल तर माझ्या डोक्यात ते एकच गाणं येतं. तुमच्या पण येतं का? मेरा जो सफर कंधे पे फिरा हो रस्ता. पुढचं गाणं तुम्ही पुढे बघा. फायनली तुम्ही बघू शकतात खूप अशी मोठी एक्सरसाइज झाली माझी. खूप घामेघूम झालो मी. चला मग आता जाऊया आपण बाजारपेठेमध्ये आणि बघूया तिकडचे 1-2 पॉईंट एक्सप्लोर करता आले तर. चला. A few moments later. चला फायनली मी आता आलो आहे खंडाळा पॉईंटला. चला आता मी खाली चाललो. चला बघूया जाऊन पुढे काय. खूप छोटे छोटे पॉईंट आहे पण मजा येते असं बघायला. आणि खूप जे आपण एक प्रकारचा ट्रेकच समजा, खालीवर खालीवर करून खूप मजा आली. चला आपण बघूया इथून. आता मस्त व्ह्यू आहे. खंडाळा पॉईंटचा व्ह्यू आहे. मस्त अशी संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि खूप असं एकदम गारवा सुटलेला आहे इथं आणि खूप मस्त वाटतंय फिलिंग. आणि इथं येऊन तुम्ही जर हे नाही केलं जे पुढे दिसेल तुम्हाला. मॅगी खाऊन घेऊ. डोंगरांवर आलं तर मॅगी नाही खाल्लं असं होणार का कधी?
तीच आता आपण मॅगी खाऊया मस्तपैकी. व्हेजिटेबल मसाला मॅगी मागवली मी. चला. जस्ट मी आत्ताच मॅगी खाल्ली आणि आपण आता चहा पिणार आहे. खूप मजा आली. माझी पहिली सोलो ट्रिप होती आणि त्यामध्ये मी थोडंफार त्या गोष्टी केल्या ज्या केल्या पाहिजे आणि कोणी करत नाही. पहिल्या सोलो ट्रिपमध्ये काय केलं पाहिजे ते मी सर्व केले. आता अजून काही करायचं होतं, बघूया पुढे गेल्यावर समजेल रूम भेटल्यानंतर. चला चहा पिऊया आता. चहा येईल आपला. मस्तपैकी संध्याकाळ खूप झाली, चहा प्यायची इच्छा होती. मी चहा पितोय आता. चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. सॉरी, आता मी चहा पिताना. एन्जॉय. एक नंबर चहा. एक नंबर रे. तर पुढे खूप असा अंधार झालाय आणि मला फ्लॅश लावूनच जावं लागेल. सो मी आता बॅक कॅमेराने फ्लॅश घेऊन बोलतो. चला. जस्ट मी आता खंडाळा पॉईंटवरून वरती येतोय. खूप असा अंधार झालाय म्हणून मला फ्लॅश लावून बोलावं लागतंय. काही दिसत नाही. खूप मजा आली. चहा पण पिला, मॅगी खाल्ली. मेन तर तुम्ही जर कधी असं पहाडामध्ये आला म्हणजे डोंगरावर आला कधी, तर त्या टायमाला मॅगी तर मस्त आहे खाणं. ती मी एन्जॉय केली. आता बघू आपल्याला काही रूम्स ते भेटता का नाही भेटत, म्हणून मी फ्लॅश चालू ठेवून कॅमेरा असं उलटा धरला आहे. चला जाऊया आपण आता मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये सगळीकडे लाईटिंग्स ते लागले. मार्केट ओपन झाले पण मार्केटमध्ये घेण्यासारखं काही नाही आहे. 7 वाजले. मे बी असं मला वाटतं आता आपण निघावा, कारण की एवढं आता काही बघण्यासारखं नाही राहिलं. सगळे पॉईंट्स तर बघून झाले माझे. मार्केटमध्ये थोडंफार बघू काय भेटतं चांगलं तर. One hour later. तुम्ही बघू शकतात खूप अशी रात्र झाली आहे आणि मी खूप ठिकाणी रिसॉर्टला विचारलं पण की आहे का काही जागा, पण ते बोलले सगळं पॅक आहे, कारण विकेंड असल्यामुळे सगळ्यांनी आधीच सर्व बुक केलं होतं. मग हे घोड्यावाले काका चालले, मी त्यांच्या मागे चाललो आहे आणि खूप अशी गर्दी तर आहे. रिक्षासाठी खूप गर्दी होती पण मी म्हटलं वॉकिंग जाणार. वॉकिंग मी त्याचा खूप कमी वेळात पोहोचून जाणार. हा पण एक नवीन एक्सपिरियन्स मला भेटतोय. मी त्यापेक्षा फ्रंट कॅमेऱ्याने येतो. चला. ओके. तुम्ही विचार करत असाल की मी एकटा का चालतो इथं रस्त्यावर. हा, कारण की मला ऑटो ते काहीच नाही मिळालं, कारण ऑटोच्या इथं खूप अशी गर्दी होती. त्यामुळेच मी आता चाललो आहे वॉकिंग. आणि पाठीमागे असं अंधार असल्यामुळे खूप असं वेगळा एक एक्सपिरियन्स पण मला भेटतो आज आणि मजा पण येते खूप. आता एक ऑटो जाते आणि ऑटोची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे. त्यामुळे मी विचार केला की मी वॉकिंग जाणार आणि वॉकिंग जाताना खूप अशी मजा पण येते. नवीन काहीतरी एक्सपिरियन्स भेटतो आज मला. तुम्ही पण करून बघा असा एक्सपिरियन्स. खूप छान असतो हा एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करा तर तुम्हाला पण मजा येईल. आणि आता समोरून फक्त 1-2 जणच जात आहे, पण ठीक आहे. आणि आता पुढे परत अंधार येतो आहे. अंधार आल्या का थोडंफार भीती तर वाटते म्हणू शकतो, पण ठीक आहे. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेतो आहे, ते पण एवढ्या मोठ्या माथेरानच्या जंगलमध्ये येऊन. चला मग आता आपण जाऊया, कारण मला थांबायची इच्छा होती पण मला काही रूम्स आणि ते काही मिळाले नाही इथं, कारण की ऑलरेडी विकेंड्समुळे सर्वांचे पॅक्स झाले होते सगळे रूम आणि ते. आणि आता पुढे खूप अंधार आहे. तेच अंधार आहे. थोडी लाईट आली म्हणून थोडंसं मी फ्लॅश माझ्या डोळ्यावर चमकतं आहे, त्यामुळे काही एवढं मला उमजत नाही. आणि माझी फोनची बॅटरीसुद्धा खूप कमी झालेली आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघाल ना पूर्ण अंधार आहे. मी एकटाच चालतो इकडनं. मजा येते पण खूप मजा पण येते, भीती पण वाटते. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेतो आहे मी आज. चला मग आता आपण जाऊया
दस्तुरी नाकापर्यंत. तिथून मग आपण टॅक्सी घेऊन जाणार. आणि लोक खूप थांबले तिथं ऑटोसाठी. मला नव्हतं थांबायचं. त्याच्यापेक्षा मला हा एक्सपिरियन्स खूप लाईफ टाईम लक्षात राहील असा एक्सपिरियन्स भेटतो आहे. चला मग आपण जाऊया पुढे. A few moments later. जेव्हा तुम्ही माथेरानच्या जंगलामध्ये असं एकटं फिरत असाल तेव्हा तुमच्या डोक्यात कोणतं गाणं येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या डोक्यात कोणतं येईल ते पुढे बघा. मी इथून जातोय एकटं असं जंगलामध्ये. मजा पण येते, चांगला एक्सपिरियन्स पण भेटतोय. ते तुम्हाला मी आधी सांगितलंच तसं. आणि गाणे पण डोक्यात येत आहे खूप सारे. ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने ये मिलके कही तो. आगे का मुझे सच्ची मी मला पुढचं काही येत नाही. मी विसरलो सगळं कारण की अंधारच एवढा आहे. हा बघा अंधार. आणि त्यात मी चालतो आणि पुढून ऑटो पण येते. पण काही नाही. तर ह्या लोकांनी इथं मेन जे लाईट्स लावले ना पोल, त्याच्यामुळे आपण एकदम मस्त आरामात फिरू शकतो. आणि मे बी मला वाटतं आता मी खूप जवळ आलेलो आहे. खूप अशी मजा आली. तुम्हाला पण आली असं. थोडेफार गाणे पण डोक्यात होते जसं की ए राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. अजून खूप असे गाणे जसं ये रात कधी है. कोणतरी फिरतंय पाठीमागून पुढे. पाठीमागून येतात ते लोक पळत पळत. इट्स नॉस्टॅल्जिक फिलिंग. हो गिर शिट. वो लड़की गिर गई. वो लड़की गिर गई. वो लड़की गिर गई. क्योंकि वो थोड़ा सा रस्ता ही ऐसा है. म्हणजे सॉरी मी रस्ता काय बोलतो. रस्ताच असा चालू आहे तर ते काय करणार आपण त्याला. चला. आणि मला वाटतं आता मी खूप जवळ येऊन पोचलो आहे. पण माझा फोन बंद पडेल त्याच्या आधीच मी आता व्हिडिओ इथं थांबवतो. पुढे आपण भेटूया. चला. हीच ती एकटी अशी सुनाटी चालली आहे ज्यातून आता पाठीमागून लोक पळत पळत आले तेव्हा त्यांचा आवाज येतोय. नाही तर केव्हाच. मी आता पोहोचलो आहे जिथून पहिली टॉय ट्रेन निघते माथेरानसाठी. त्या स्टेशनच्या इथं चालत चालत तुमच्याशी गप्पा मारत मारत खरंच काही वेळ नाही समजला मला. आणि खूप मजा आली. थोडेफार गाणे पण मी म्हणत आलो रस्त्यात. तेव्हा मी शूट नाही केलं पण मी आता शूट करतोय. आणि आता तुम्ही बघाल अंधार परत आला आणि मी ब्लॅक दिसतोय. चला मग. आणि आता आपल्याला इथून पुढे टॅक्सी पण मिळेल. इथून आता आपण जाणार स्टेशनला, तिथून घरी. खूप मजा आली. मेमोरेबल. चला. तो जिथून टॉय ट्रेन निघते पुढे तिथपर्यंत मी पोहोचलो आणि खूप मजा पण आली. आणि इथून पुढे आता आपण थँक्यू टू विजिट अगेन त्यांनी लिहिलं आहे. चला. थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स, ब्युटिफुल एक्सपिरियन्स. चला आता आपण निघूया इथून. चला पुढे माथेरान. आय लव्ह माथेरान आहे. मला असं वाटतं की आपण फक्त इथं जाता जाता बोलूया. आपली जी शेवटची लाईन आहे ती. कारण की ही ट्रिप आता आपण ट्रिप म्हणू शकतो. 1 डे ट्रिप इथंच एंड होणार. आले माझ्यावरती एक्सिट. चला. हा व्लॉग आपण आता इथंच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन सोलो ट्रिपमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय. आणि आता मला इथून पुढे टॅक्सीन ते भेटणार. आता इथून मी जातो पुढे. चला. बाय.